पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर। रहिमतपूरच्या बाबासाहेब माने महाविद्यालयाचा कबड्डी स्पर्धेत डंका। सातारा शिवाजी विद्यापीठाच्या सातारा विभागीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत रहिमतपूर येथील बाबासाहेब माने महाविद्यालयाने विजेतेपद पटकावून आपल्या विजयाचा झेंडा रोवला। या विजयामुळे संपूर्ण गावात आणि महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। श्री शिवाजी उदय मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल 20 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता। अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर कराडच्या एसजीएम कॉलेजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर वाईच्या किसनवीर कॉलेजने तिसरे आणि कराडच्या दौलतराव आहेर कॉलेजने चौथे स्थान मिळवले। या स्पर्धेचे आयोजन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाच्या सातारा विभागीय विभागाने संयुक्त विद्यमाने केले होते। विजेत्या संघांना कबड्डी प्रशिक्षक समीर थोरात यांच्या हस्ते करंडक आणि पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर आर.व्ही. शेजवळ, उपप्राचार्य अशोक तवर, डॉक्टर नलवडे, प्राध्यापक जाधव, डॉक्टर रमजान मुजावर, समीर पवार, संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या विजयाचे श्रेय बाबासाहेब माने महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवराज गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांना जाते। या विजयामुळे रहिमतपूरचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षकांचे परिश्रम दिसून आले आहेत।